काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर 2,60,406 मतांनी विजय। 19 एप्रिल रोजी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीचा 4 जून रोजी निकाल पार पडला। चंद्रपूर लोकसभेच्या निकालात आमदार प्रतिभा धानोरकर यांनी राज्याचे कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा 2,60,406 मतांनी दारुण पराभव केला। भाजपचा झालेला हा सर्वात मोठा पराभव मानला जात आहे। काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांना एकूण 7,18,410 मते मिळाली, तर भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांना 4,58,004 मते मिळाली। या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे राजेश बेले यांना 21,980 मते मिळाली। वंचितचा फॅक्टर यंदा पूर्णपणे अयशस्वी ठरला आहे। चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातून काँग्रेसच्या प्रतिभाताई धानोरकर यांनी तब्बल 2.5 लाखाहून अधिक मते घेत दणदणीत विजय प्राप्त केल्याने चंद्रपूर शहरातून रॅली काढण्यात आली आहे। या रॅलीत काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। चंद्रपूर जिल्हा हा नेहमी इतिहास घडवणारा जिल्हा आहे। आपण जेव्हा बघितलं असेल की हा जिल्हा नेहमी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला। मध्यंतरी काळात भाजपच्या हातात जरी गेला असेल तर परत 2019च्या काँग्रेसच्या एकमेव खासदाराच्या रूपाने तो बालेकिल्ला कायम ठेवण्याचं काम काँग्रेसने केलं आणि त्याच इतिहासाची पुनरावृत्ती पुन्हा आजच्या विजयाने देखील झाली आहे। चंद्रपूर जिल्हा हा नेहमी इतिहास घडवणारा जिल्हा आहे। आपण जेव्हा बघितलं असेल की हा जिल्हा नेहमी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला। मध्यंतरी काळात भाजपच्या हातात जरी गेला असेल तर परत 2019च्या काँग्रेसच्या एकमेव खासदाराच्या रूपाने तो बालेकिल्ला कायम ठेवण्याचं काम काँग्रेसने केलं आणि त्याच इतिहासाची पुनरावृत्ती पुन्हा आजच्या विजयाने देखील झाली आहे।